ब्रिटिश सरकारने पारतंत्र्यातील भारतात 1891मध्ये संमती वयाचा कायदा केला. तेव्हा एक 11 वर्षाची अजान बालिका आपल्या 35 वर्षांच्या पतीने केलेल्या अत्याचारात मरण पावली होती. या कायद्याला विरोध करणारे बहाद्दरही तेव्हा भारतात आणि महाराष्ट्रात होते. भारतीय समाजातील बालविवाहाची प्रथा आणि प्रत्यक्ष संबंध ठेवण्यासाठीचा कायदा यांच्यातील आंतरविरोध हा एक गंभीर प्रश्न आहे. केंद्र सरकारने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सेस ॲक्ट सन 2012मध्ये आणला. या पॉक्सो कायद्यात संबंधांसाठीचे संमतीवय आता 18 करण्यात आले आहे. हे संमतीवय 1891 पासून क्रमाक्रमाने वाढत गेले. तरीही भारतात अनेक वर्ष मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 आणि मुलींचे संमतीवय मात्र 15 असा उघडच आंतरविरोध अनेक वर्ष होता. तो आता केंद्र सरकारने दूर केला आहे. भारतात मुलींच्या लग्नाचे अधिकृत किमान वय 18 तसेच संबंधांसाठीचे संमती वयही 18च आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींचेही विवाहाचे किमान वय 21 करायला हवे असे सूचित केले होते. तसे अद्याप झालेले नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये हजारो लोकांच्या विरोधात नोंदविण्यात आलेले बालविवाहाचे गुन्हे, झालेल्या अटका आणि उच्च न्यायालयात गेलेले हे प्रकरण या साऱ्यांचा विचार करायला हवा. सामाजिक सुधारणांची गती ही मुंगीच्या पावलांची असते. हे सती प्रथेला विरोध करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांच्यापासून आगरकरांपर्यंत साऱ्यांनाच माहीत होते. मात्र शिक्षण, कायदा आणि धर्मसुधारकांना बळ देणे अशा साऱ्याच गोष्टी एकत्रित झाल्यानंतर हा वेग वाढू शकतो. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांना गमतीने आसामचे अमित शहा असे म्हटले जाते. त्यांनी ही तुलना भलतीच मनावर घेतलेली दिसते. परिच्छेद केवळ आसामातच नव्हे तर देशभरात लाखो बालविवाह होत असतात. एका अहवालानुसार भारतात दरवर्षी किमान 15 लाख विवाहांमध्ये दोघांचे किंवा निदान वधूचे वय कायदा ओलांडणारे असते. हा आकडा छोटा नाही. गावगणनावर तोंड करून समाजाला उपदेश देत फिरणाऱ्या राजकीय नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना याची लाजही वाटत नाही. हिमंता बिश्व शर्मा यांना हा आपल्या समाजावरचा कलंक आहे आणि तो दूर केलाच पाहिजे असे वाटले. याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. मात्र त्यांचा मार्ग साफ चुकला आहे. अशा लग्नांमध्ये पॉक्सो लावून आसाम पोलिसांनी मोठी चूक केली आहे असे निरीक्षण गुवाहाटी उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. ते अगदी योग्य आहे. परिच्छेद गुजरात राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये 8वीपर्यंत गुजराती भाषा सक्तीचे करणारे विधेयक तेथील विधानसभेत मांडण्यात आले. तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी एक विनोदही केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मराठीची काळजी घेतली जाते तशी आपण घेत नाही. हा विनोद करताना त्यांनी पश्चिम बंगाल आणि दक्षिणेतील राज्यांचाही उल्लेख केला. महाराष्ट्रात जशी मराठीची चिंता सरकार दरबारी किंवा समाजात वाहिली जाते तशी तुमच्याकडे व्हाल तर गुजरातीच्या भवितव्याचे काही खरे नाही.
हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. महाराष्ट्रातही सर्व बोर्डांच्या सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय मागेच झाला. मात्र तो न पाळल्यास 1-2 लाख रुपये अशा सज्जड दंडाची पळवाट आहे. एकेका मुलाकडून लाखो रुपये शुल्क घेणाऱ्यांना या दंडाची काय पत्रास वाटत असेल. गुजरातच्या विधेयकातही अशाच दंडाची तरतूद आहे. थोडक्यात त्यांनाही आपल्या वाटेने जाऊन मातृभाषेचे एकूण कल्याण करायचे आहे. नुकताच मराठी भाषा गौरव दिन झाला असल्याने मराठीच्या प्रेमाचे सार्वत्रिक भरते अजून उतरलेले नाही. उथळ दिखाऊ सोहळ्यांच्या वर्णनांनी समाज माध्यमे वाहत आहेत. संत ते तंत कवींच्या उद्धरणांचा पाऊस पडतो आहे. महाराष्ट्र सरकारने पैशाची बेसुमार उधळपट्टी करून ग्लोबल मराठी अधिवेशन घेतले आहेच. काहीही निमित्त आले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार हा प्रश्न बॉडीलाईन बॉलिंगसारखा फेकून मारला जातो. याची सरकारलाही कल्पना आहे. त्यामुळे आम्ही केंद्राकडे हा विषय लावून धरलाच आहे आणि लवकरच हा तिढा सुटेल असे सांगायची सवय सरकारलाही आहे. तसेच यावेळीही झाले. परिच्छेद. सध्याचे सरकार हे केंद्राचे लाडके असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निकाल घेतला जाईल ही. शेवटी त्यांना इथून 48 जागा जिंकायच्या आहेत. मात्र या दर्जामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी भाषेचे नेमके काय भले होणार आहे. हा दर्जा मिळावा त्यामुळे मिळणारे विशेष अनुदानही सरकारने घ्यावे. मात्र हा दर्जा म्हणजे मराठी भाषेला टवटवी आणणारी अमृतकुपी आहे असा कुणाचा भ्रम असेल तो तातडीने काढून टाकावा. मराठी भाषा जगविण्याचा आणि टिकविण्याचा लढा मराठी घरे, पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रस्ते, दुकाने, बाजार, माध्यमे, चित्रपटगृहे, रंगमंदिरे, तमाशाचे फड, कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, भजनांच्या वाऱ्या, न्यायालये, सरकारी कचेऱ्या, खाजगी कंपन्यांची कार्यालये, बँका, दवाखाने, असंख्य उत्तम पुस्तके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाने खुला केलेला अफाट अवकाश अशा सर्वत्र लढण्याची गरज आहे.